नमस्कार, मी स्वाती आर किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे अळूच्या पानांच्या वड्या. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. त्यानंतर इथे हिरवी मिरची, लसूण आणि जिरं घेतलेलं आहे, अळूची पानं आणि एक लिंबू घेतलेला आहे. त्यानंतर इथे मीठ घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि जिरं याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. आता हे वाटण मी इथे बनवून घेते, मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता इथे अळूची पानं जी आहे ती घेतलेली आहे मी. तर आपल्याला काय करायचं आहे, अळूच्या पानांना जे मागच्या साईडला शिरा असतात तर त्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला. अळूची पानं जर कोवळी आणि छोटी छोटी कोवळी असेल तर नाही काढलं तरी चालतात, पण हे पानं मोठी आहे आणि शिरा देखील त्याच्या अशा निब्बर आहे थोड्या, त्यामुळे ह्या काढायलाच लागतात. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या शिरा चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायच्या आहे. ह्या दोन्ही साईडच्या शिरा ज्या आहे त्या देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहे, कारण त्या पण जाडसर आहे. आणि हे सगळे पानं मी अशा पद्धतीने शिरा याच्या काढून घेतलेल्या आहे. तर आता आपल्याला इथे चण्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे. हळद आपली साहित्यात दाखवायची राहिली होती. आणि इथे जो हिरवे मिरचीचं वाटण बनवलेलं होतं ते घातलेलं आहे. आणि पाणी टाकून आपल्याला छान घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये अर्धा लिंबू पिळलेला आहे. लिंबामुळे काय होईल, पानं आपण जे अळूची पानं खातो ते आपल्या घशामध्ये खवखवणार नाही. आणि थोडीशी साखर घालायची आहे. लिंबू आणि साखर याच्यामुळे आपली पानांना चव पण छान येते. कोथिंबीर घातलेली आहे. आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पानं तयार करायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पान उलटं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पीठ छान लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. आणि त्याच पानावरती आपल्याला दुसरं एक पान ठेवायचं आहे. ते बघा, मी एक पान उलटं ठेवलेलं आहे आणि एक पान अपोजिट साईडनी, दोन्ही पानं आपल्याला ठेवायची आहे. एक सरळ, एक उलटं, अशा पद्धतीने. आणि त्यावरती आपल्याला पीठ छान लावून घ्यायचं आहे. आणि अशाच पद्धतीने सेम प्रोसेसने आपल्याला यावरती अजून एक पान लावून घ्यायचं आहे आणि त्यावर पीठ लावायचं. अशा पद्धतीने मी हे 3 पानं लावून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला अशी दोन्ही साईड आपल्याला आधी फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यावर देखील आपण पीठ लावलेलं आहे इथे. खूप छान लागतात हे अळूची पानं. गरम गरम ह्या वड्या खायला घेतल्यात की अगदी मस्त छान लागतात.
आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवायचा आहे. अगदी घट्टसर असा जवळजवळ आपल्याला फोल्ड करत करत त्याचा रोल बनवायचा आहे. आणि आतमध्ये देखील थोडं थोडं असं पीठ लावत लावत आपल्याला रोल बनवायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपला हा रोल तयार झालेला आहे. आणि आता मी बाकीचे रोल बनवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. साईडला देखील आपल्याला इथे पीठ लावून घ्यायचं आहे चण्याचं. अशा पद्धतीने हे रोल तयार झालेले आहे. आता आपण याला स्टीमरमध्ये ठेवून घेऊया. वाफ देऊन घ्यायची आहे. आता इथे हे रोल मी स्टीम करायला ठेवलेले आहे. एक 10 मिनटं आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहे. आता इथे 10 मिनटं झालेले आहे. आपण उघडून बघूया. तर बघा आपल्या वड्या आळूचे रोल जे आहे ते छान स्टीम करून झालेले आहे. आता हे रोल मी कट करून घेते. तर हे बघा अशा पद्धतीने खूप जाड पण नाही करायच्या वड्या आणि खूप पातळ पण नाही, मीडियम ठेवायच्या आहे. पातळ केल्या तर त्या तुटण्याची शक्यता असते. आता ह्या वड्या मी इथे कापून घेतलेल्या आहे आणि इकडे तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहे. इथे तीळ छान अशी तडतडली की त्यामध्ये आपल्याला ह्या ज्या वड्या मी कापून घेतलेल्या होत्या त्या घातलेल्या आहे. आपल्याला आळूच्या वड्या इथे थोड्याशा तेलावरती इथे फ्राय करायच्या आहे, तळायच्या नाही आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या वड्या तळून देखील घेऊ शकता, पण अशा पद्धतीने वड्या केल्या तर त्या देखील छान लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि मंडळी, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतायत हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कोणाकोणापर्यंत पोचतो आणि कुठपर्यंत पोचतो. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या वड्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्या वड्या तयार झालेल्या आहे. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर.